नमस्कार, सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना टरबूजाचा मिल्कशेक कसा करणार आहे तो बघणार आहे. आता मार्केटमध्ये टरबूज खूप अवेलेबल आहेत आणि खूप छान लागतात ते. तर आपण नुसतंच टरबूज खाण्यापेक्षा त्याचा मिल्कशेक केला ना तो सगळ्यांना आवडतो. तर आता आपण त्यासाठी काय काय साहित्य लागले ते बघूया. इथे मी एक टरबूज घेतलेलं आहे. ते पूर्ण मी आतनं असं चमच्यानं पोकळून ह्यात गर काढून घेतलेलं आहे. त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे. आपण ह्याच्यात सर्व करणार आहे ते. तर ते मी पूर्ण आतनं सगळं त्याचा गर काढून घेतलेला आहे. हा आपण एका टरबुजाचा पूर्ण गर घेतलेला आहे. एक 7-8 बर्फाचे तुकडे, साखर चवीनुसार, 1 वाटी दूध आणि आपण सब्जेचं बी आहे ना ते मी 1 चमचा घेतलेले ते भिजत घातलेले पाण्यात. तर ते घेतलेले आपण. तर आता आपण काय करायचं आहे, हा पल्प आहे ना पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. पूर्ण मी तो चमच्याने खरवडून काढलाय. आता आपण त्यात साखर घालायची. साखर आपल्याला 1-2 चमचे सफिशियंट आहे. पण तुमच्यात जसं गोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही साखर त्यात ॲड करा. तर आता मी त्यात 2 चमचे साखर घालणार आहे. दूध 1 वाटी मी घेतलेले ते घालणार आहे. एक छोटी वाटीचे दूध आणि बर्फाचे 7-8 तुकडे. तुम्हाला ह्यात जर वेलची पूड पाहिजे असेल तर तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता. पण मी नंतर वरनं ती टाकणार आहे. मी आत्ता इथं सांगितले नाही, पण वेलची पूड तुमच्या ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडली तर टाका, नाही आवडली तर तुम्ही नका टाकू. तर आता आपण हे काय करायचं, हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. स्मूथ पेस्ट होईल तोपर्यंत. आपला मिल्कशेक कसा असतो त्या पद्धतीने आपल्याला त्याला मिल्कशेक करायचं आहे. तर आता आपण ह्यांना मिक्सरला फिरवून घेऊ. आता आपण बघा, मी मिक्सरला पूर्ण हा मिल्कशेक व्यवस्थित स्मूथ असं फिरवून घेतलेला आहे. पूर्ण हे बघा, तुम्ही बघताय ठीक असा घट्टसर झालेला आहे. तर आता आपण तो सर्व करायचा. तर त्याच्या आधी आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये नाहीतर तुम्ही ग्लास घ्या. ग्लासात थोडंसं सब्जेचं बी टाकायचं आहे. त्यानंतर वरती आपण हे जे टरबूजाचं मिल्कशेक केलेलं आहे तो आपण त्यात टाकायचा आहे. तर 1 चमचावर मी सब्जाचं बी त्यात टाकणार आहे आणि आपण त्यात आता हा मिल्कशेक त्यात सर्व करूया. आपण वरनं थोडेसे अजून सजावटीसाठी सब्जाचं बी टाकूया. आपलं टरबूजाचं मिल्कशेक तयार आहे. आपण ते सर्व करूया पिण्यासाठी. कडाक्याच्या उन्हाळ्यात थंडगार असा टरबूजाचा मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही सर्व करताना त्या सब्जाचं बी आठवणीने टाका. जर तुम्हाला पुदिन्याचं पान आवडलं तर तुम्ही पुदिन्याचं पान पण त्याच्यावर ठेवू शकता. तर तुम्हाला जर माझ्या ह्या टरबूजाच्या मिल्कशेकची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला जे पहिल्यांदा व्हिजिट करत असतील आणि अजूनही माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीवर. धन्यवाद.